बघा दुसऱ्या दिवसाचे बच्चे झाले आता, त्याचा व्हिडिओ काढतोय आपण। बघा मित्रांनो, 15 अंड्यावर बसवली होती आपण ही कोंबडी। किती अंडे फोडले आपण बघू आता तिथे, किती बच्चे आले बघू शकता। बघा किती भारी बच्चे निघाले, बच्चे। एक अंडा राहिला मित्रांनो आता फक्त। बघू शकता आपण बच्चे किती भारी झाले बच्चे। एक अंडा बाकी आहे फक्त आता फोडायचं। बघा हे आता झालेले 2 बच्चे आणखी बघू शकता मित्रांनो। मित्रांनो लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका। आपला एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देतं की असे नवीन नवीन व्हिडिओ द्यावे, आणि जेणेकरून गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा किंवा गरजू उद्योगपतीपर्यंत, उद्योग करणाऱ्या मुलापर्यंत हा व्हिडिओ पोचावा, ही माझी नम्र विनंती आहे। कारण गावरानी कुक्कुटपालनमध्ये फार माणूस मोठा होत नाही, पण कष्ट करावं लागतात। आणि हा गावरानी कुक्कुटपालन व्यवसाय असा आहे की स्वतः काम करावं लागतं आणि मोठं व्हायला वेळ लागतो। याच्यात खर्च कमी आहे, मेहनत पण कमी आहे, फार कमी आहे। याला पूरक व्यवसाय म्हणूनच बघायला पाहिजे आपण। फक्त गावरानी कुक्कुटपालन हा फक्त पूरक व्यवसाय आहे मित्रांनो। याला मोठ्या प्रमाणात केलं तरच हा आपल्याला परवडतो, नाही तर छोट्या प्रमाणात हा पूरक व्यवसाय म्हणूनच करायला पाहिजे आपण। शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून फार चांगला आहे। मला याच्यावर लाईट बिल भरण्याचे पैसे मिळतात, घराचं दुधाचे पैसे मिळतात। आता मी या मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतो आहे। पहिल्यांदा 20 कोंबड्या माझ्याकडे 1 वर्षापासून। मी ते अंडे विकून फक्त लाईट बिल भरत होतो। आता मी हे पहिल्या दुसरी बॅच माझी आजची दुसरी कोंबडी बसवलेली होती, ही 6 तारखेला, तिचे आज बच्चे निघालेत। आता आपण बच्चे मोजलेले नाही मित्रांनो, आता हे संध्याकाळी किंवा उद्या मोजू आपण हे बच्चे। परत एक नवीन व्हिडिओ तुम्हाला मी उद्या टाकेल। त्यासाठी तुम्ही मला आज किती लाईक करतात, किती सबस्क्राईब करतात, किती कमेंट पाठवतात याच्यावर डिपेंड आहे। माझा प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा जास्तीत जास्त मित्रांनो। नमस्कार। गावरानी कुक्कुटपालन अमोल बडगुजर आपले आभारी आहे।